बाकड्यावर बसून रडत होती युवती. कारण कळताच संपूर्ण पुणे शहरात खळबळ. असं कुणासोबतही घडू नये. दुपारची वेळ होती, रस्ता गजबजलेला, लोक आपापल्या कामात गुंतलेले. पण एका गल्लीच्या कोपऱ्यात एक दृश्य वेगळंच होतं. एकटी युवती बाकड्यावर बसलेली, डोकं खाली, डोळ्यातून अश्रू ओघळत होते. ती जोरजोरात रडत होती. रडत नव्हती, पण तिचं रडणं आतून फुटलेलं होतं. असं रडणं जे बघणाऱ्यालाही अस्वस्थ करतं. ती कुणाची तरी वाट पाहत होती का? कोणी तिला फसवलं होतं का? की काही भयंकर घडलं होतं? आजूबाजूला लोक ये जा करत होते, पण ती तशीच बसून होती. ना फोन हातात, ना कुणाशी बोलत. क्षणभर वाटलं कदाचित घरचं भांडण असेल, कदाचित प्रेम प्रकरण, पण काहीतरी वेगळंच होतं. कारण तिच्या चेहऱ्यावर फक्त दुःख नव्हतं, भीती होती, गोंधळ होता आणि एक प्रश्न होता, आता पुढे काय? ती उठण्याचा प्रयत्न करत होती, पुन्हा बसत होती, आजूबाजूला बघत होती आणि पुन्हा रडत होती. ती इथे कशी आली, कोणासाठी आली आणि सर्वात महत्त्वाचं ती एकटी का होती? हळूहळू काही तरुणांचं लक्ष तिच्याकडे गेलं. सुरुवातीला तेही थांबले, थोडा वेळ पाहिलं आणि मग पुढे गेले. पण तिचं रडणं थांबत नव्हतं. अखेरीस कुणीतरी तिच्या जवळ गेलं. काय झालं? तू ठीक आहेस ना? ती काही बोलत नव्हती, फक्त डोळे पुसत होती. थोड्या वेळाने तिचा बांध फुटला. ती बोलू लागली आणि प्रत्येक शब्दासोबत समोरच्याचं काळीज धस्स झालं. ती म्हणाली, मला इथे यायला सांगितलं होतं, कोणीतरी सांगितलं होतं, सतत संपर्कात होतं, गोड बोलायचं, आश्वासन द्यायचं, मी इथेच आहे, फक्त थोडा उशीर होईल, तू काळजी करू नकोस. ती त्या शब्दांवर विश्वास ठेवून आली होती, पण तो कोणीही आला नव्हता. एक दिवस, मग दुसरा, मग तिसरा, वेगवेगळ्या ठिकाणी बोलावलं गेलं. इथे ये, तिथे थांब. ती जात राहिली, कारण तिच्याकडे पर्याय नव्हता. ना हातात मोबाईल, ना खिशात पैसे, ना कुणाची ओळख, फक्त विश्वास. आणि हाच विश्वास तिला इथे आणून बसवून गेला होता. ती घाबरली नव्हती. रस्ता ओळखीचा नव्हता, माणसं अनोळखी होती. जर कुणी चुकीचा फायदा घेतला असता तर, जर कुणाच्या हाती लागली असती तर, हे प्रश्न ऐकताच तिथे उभे असलेले सगळेच हादरले. कारण ही केवळ एक कथा नव्हती, हा इशारा होता. तिच्या घरच्यांना काहीच माहीत नव्हतं ती कुठे आहे, जिवंत आहे की नाही. घरी मात्र वेगळीच परिस्थिती होती. आईवडील अस्वस्थ होते, तक्रार दाखल झाली होती. डोळ्यात फक्त एकच प्रश्न, माझी मुलगी कुठे आहे? जेव्हा तिच्याशी संपर्क साधला गेला तेव्हा दुसऱ्या टोकाला आनंदाश्रू फुटले. ती सुरक्षित आहे हे शब्द ऐकून एक आई पुन्हा जिवंत झाली. त्यानंतर तिला योग्य ठिकाणी नेण्यात आलं, समजावण्यात आलं, धीर देण्यात आला आणि अखेर ती पुन्हा आपल्या माणसांमध्ये पोहोचली. ही गोष्ट इथेच संपत नाही, कारण प्रश्न अजूनही शिल्लक आहे. सोशल मीडियावर ओळख, मैत्री आणि विश्वास, हे खरंच सगळं सुरक्षित आहे का? एक चुकीचा विश्वास एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. आणि ती वाचली, पण उद्या म्हणूनच ओळख नसताना विश्वास नको. आणि अशा प्रसंगी मदत करणाऱ्या माणसांमुळेच आजही माणुसकी जिवंत आहे.